सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। गवळवाडी माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। अध्यक्ष चंद्रकांत मांडे यांच्या पुढाकाराने माजी विद्यार्थी एकत्र। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आता आपण कडाव येथे आहे आणि कडाव येथे गवळवाडी माध्यमिक विद्यालय गवळवाडी सन 1972, 73, 74, 75 च्या माजी विद्यार्थ्यांचे
स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ते संवाद साधणारे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत संवाद साधणारे, कशा पद्धतीत त्यांचं स्नेह संमेलन आहे ते आपण जाणून घेऊया. काकू, काय सांगाल नेमकं किती वर्षापासून आपली ही एकजूट आहे आणि आज आपण सर्व एकत्र आलात? हे किती वर्षापासून आपण स्नेह संमेलन आयोजित करता? आज कितावं वर्ष आहे, काय सांगाल याबद्दल? हे 10वं वर्ष चालू आहे आणि या कार्यक्रम ठेवल्यामुळे सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, त्याच्यामध्ये खूपच आनंद होत आहे. अजून काय सांगाल तुम्ही? काय अनुभव तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव वगैरे काय? एकत्र तुम्ही शिकलात, एकत्र वाढलात, लहानाचे मोठे झालात, आज वयोवृद्ध झालात आणि आज तुम्हाला आनंद वेगळा वाटतोय, काय सांगाल नेमकं? मला एवढ्या सगळ्यांच्या भेटी झाल्यामुळे खूप आनंद वाटतोय, बस एवढं, दुसरं काही नाही सांगायचं. या होत्या काकू आणि त्या कशा भावूक झालेल्या आहेत आणि कशा माध्यमातून त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचल्यात. आपल्यासोबत मांडे सर आहेत, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. काय सांगाल नेमकं कशा पद्धतीत तुम्ही सगळे वयोवृद्ध एकत्र जमलात आहात आणि स्नेह संमेलन 2024चं आयोजित केलेलं, काय सांगाल नेमकं? आमचं स्नेह संमेलन पहिल्यांदा 72च्या बॅचचं 7 वर्ष होतं. गेल्या वर्षी त्याला खंड पडलेला आहे. त्याच्यानंतर आमच्यामधले काही आमचे मित्र आम्हाला सोडून गेलेले आहेत. त्यामुळं संख्या कमी व्हायला लागल्यानंतर आम्ही असा विचार केला, एकत्र बसून बैठक घेऊन, की आता आपण एका शाळेमध्ये शिकलेलो आहोत सगळे, तर 8वी 9वी 10वी 11वी त्यावेळचे बॅच ज्या असतील त्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्याला गेट टुगेदर करायचं म्हणून आपण निर्णय घेतला. त्यानंतर आमच्याकडे ती बैठक झाली. त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही आता निर्णय घेतला की आपल्याला सुटेबल तारीख कुठली. त्यावेळेला आम्ही 3 तारीख ठरवली. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांची कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केलं. सुरुवातीला काही लोकांचा कॉन्टॅक्ट आमच्याकडे नव्हतं, ते आम्ही उपलब्ध केलं आणि त्यांना ते बोलवलं. आणि खरोखरच आजची उपस्थिती म्हणजे 7 वर्षापेक्षा पण खरोखरच चांगली आहे असं मला समाधान वाटतं. आणि जे तुम्ही म्हणताय का आम्ही वयस्कर, आम्ही अजिबात मनाने वयस्कर नाही. आम्ही वयस्कर नाही. आवाजावरनं ओळखायचं, हा खंगरी आवाज आहे, वाघाचा आवाज आहे काय. त्याच्यामुळं वयस्कर कधी होतो माणूस? जेव्हा हातात काठी येते, उठता बसता येत नाही, अंथरुणावर खिळतो, त्याला वयस्कर म्हणावं लागेल. आता जरी असले तरी आता सगळे आमचे जे मित्र आहेत खरोखरच सगळे ठणठणीत आहेत. ह्याच्यापुढे असे कार्यक्रम आपण एकत्रितपणे येऊन राबवणार आहात का? ह्याच्यापेक्षा अजून मोठा कार्यक्रम राबवणार, ह्याच्यापेक्षा मोठा, कमीत कमी 100 विद्यार्थ्यांची उपस्थिती आम्ही करणार. तर हे होते आपल्यासोबत मांडे सर आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत संवाद साधून कळवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्यासोबत कोळंबे सर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल नेमकं? आज आपण सर्व एकत्र आलात, रिटायरमेंट झालेली बऱ्यापैकी माणसं आहेत आणि सगळे एकत्र आलात. आज सगळे एकत्र येऊन फार मोठा कार्यक्रम हा मोलाचा केलेला आहे, काय सांगाल नेमकं? काय भावना? या परिसरामध्ये 1960 पूर्वी माध्यमिक विद्यालय नव्हतं. गौलवाडीला 1960मध्ये गौलवाडी माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. त्यानंतर या परिसरातील जवळजवळ 25 गावातले विद्यार्थी त्या माध्यमिक विद्यालयात राहिले. ते सर्व आज माजी विद्यार्थी झालेले आहेत. त्याच्यामधले जे ज्येष्ठ आज जे माजी विद्यार्थी आहेत त्यांची संकल्पना होती का जे या विद्यालयात जे आपण माजी विद्यार्थी आहोत ते वेगवेगळ्याच ठिकाणी, कोण नोकरीच्या निमित्ताने, कोण बाहेर गावातील विद्यार्थी असतील, ते बाहेर जिल्ह्यात गेले असतील, त्यांना एकत्र येऊन त्यांच्या किमान भेटी व्हाव्या, त्यांच्यामध्ये चर्चा व्हावी आणि एका सुखदुःखाची आपण एकामेकाची भागीदारी व्हावी, या संकल्पनेतून माझे मित्र बबनजी गुरव सर आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी त्यांच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन आयोजित केलं गेलं 7 वर्ष. परंतु त्याचं विस्तारीकरण या वर्षापासून त्यांनी केलं की जे त्यांच्यामध्ये 10वीला नव्हते परंतु जे प्राथमिक 8वीला होते त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी ज्या माध्यमिक विद्यालय आहेत त्यांना बोलवून आपण एकत्र येऊया आणि एकामध्ये एक चर्चा करून एक परिसंवाद करूया, अशा दृष्टिकोनातून त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. म्हणून मी जरी बबन गुरव यांच्या वर्गातला नसलो तरी त्यांच्या मागे असणारा त्या माध्यमिक विद्यालयाचा एक विद्यार्थी म्हणून या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे. अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. त्याबद्दल उपस्थित असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रथमतः त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मला एक खूप आनंद झाला की माजी सर्व सहकारी आज या निमित्ताने आमच्या भेटीगाठी. तर हे होते कोळंबे सर आणि त्यांनी त्यांच्या भावना कशा पद्धतीत आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेले. त्याचप्रमाणे आपल्यासोबत
बबन गुरव सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, काय सांगाल नेमकं कशा पद्धतीने हा कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे आणि किती वर्ग मोठा, किती जण, किती संख्या, किती वर्षापासून आपण एकत्रित येत आहे, काय सांगाल? गेले 8 ते 9 वर्ष आम्ही 73 सालचे विद्यार्थी एकत्र येत होतो. एकत्र येताना आम्ही पहिले 50-60 होतो, नंतर आम्ही 25-30 वर आलो. 30 नंतर आमचे मित्र मांडे त्यांनी एकत्र बोलल्यानंतर आम्ही मग ते पुढं संख्या लोक घटत चालले. म्हणून आपले मागचे 8वीचे 10वीचे एकत्र यायचे. आम्ही शाळेत जाताना एवढी परिस्थिती खराब होती, पॅन्ट शर्ट, आणि त्या पुलावरून जाताना आम्हाला एवढा त्रास होता रेल्वेतून. अशा पद्धतीत आमच्या भगिनी वर्ग सगळ्यांनी आम्ही तिथे शिक्षण घेतलं. सायकल म्हणजे मिळतच नव्हती आम्हाला. सायकलवर प्रवास करून आम्ही त्या शाळेत हे केलं. आणि आता सगळ्या सुविधा आहेत, तरी त्याच्यापेक्षा अजूनची जेवढी आमची मंडळी आहेत ती आम्ही एकत्र आले. आम्ही भावूक होतो की आयुष्यात सगळे एकत्र आलं ना तर मजा वाटते आम्हाला यायला इथे. आणि म्हणून त्याच्यासाठी माझ्या रियांश मामूवर मांडे आले, मला म्हणले तुझ्या इथं तू कार्यक्रम ठेव. मला शनिवार सोडून ठेवला. मेढे वगैरे यांनी फोन केला, आम्ही तो कार्यक्रम ॲडजस्ट केला. तर हे होते बबनदादा गुरव आणि यांनी सुरू बोला. तर आपल्यासोबत बबनदादा गुरव यांनी संवाद साधलेला आहे आणि कशा पद्धती लोकांपर्यंत यांनी आपला निरोप पोचवलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत दुसरे सर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल नेमकं किती वर्षापासून तब्बल आपण सर्वजण एकत्र आलात आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने आज आयोजित केला, काय सांगाल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज नवीन भेटतात त्या सगळ्यांना सुद्धा आनंदाने नमस्कार करतो. खूप ऊर भरून आला आहे. खरं म्हणजे मागच्या वर्षी मला वाटतं मांडेसाहेब आपण भेटलो होतो. आम्ही सुरुवातीला 1973चे बॅचचे लोक आम्ही संकल्प केला की एकत्र यायचं. 5-6 वर्ष खूप प्रयत्न केले, काही जमलं नाही, पण 1 वर्षी मात्र जमलं. आणि आज फाउंडर जे मेंबर आहेत ते नाही आहेत आज इथे. कराळे वगैरे, मोडक, अवी उपाध्याय वगैरे आमचे मित्र आहेत ते सगळे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि सगळ्यांचे फोन शाळेत जाऊन शाळेत विद्यार्थ्यांची लिस्ट घेतली, सगळ्यांचे फोन नंबर मिळवले 73च्या बॅचच्या लोकांचे. आणि घरोघरी जाऊन मी, गुरव, अवी वगैरे आम्ही लोकांनी घरोघरी जाऊन संपर्क केला आणि लोकांना एकत्र केलं. जवळजवळ हे 7-8 म्हणतात 9 वर्ष झाली त्या गोष्टीला. 9 वर्षापासून आम्ही एकत्र येतो आहे. प्रथम आम्ही वनविहारजवळ एकदा मोठा फार्म हाऊसवर हा कार्यक्रम घेतला होता. त्यानंतर प्रत्येक वेळेस आम्ही बऱ्याच वेळेस कराळ्यांच्या इथे फार्म हाऊसला हा कार्यक्रम घेतला. आणि मागच्या वर्षी मांडेंच्या सहकार्याने, त्यांच्या पुढाकाराने कर्जतला घेतला. त्यानंतर त्यांच्या संकल्पनेने आज इथं गुरुवांच्या इथे, कारण गुरुचं पण म्हणणं होतं बऱ्याच दिवसापासून माझं फार्म हाऊस बघायला कोणीतरी या रे, आणि आम्ही आलो. आणि अतिशय खूप समाधान वाटलं की खूप छान परिसर आहे, अतिशय सुंदर त्याने केलं आहे त्याचा. आणि त्यांचा उत्कर्ष असा होत राहू यापुढे. शिवाय त्यापुढे काय झालं की आम्ही 2 वर्षानंतर त्यानंतर अशी एक योजना राबवली की विथ फॅमिली आम्ही जमलो. म्हणजे कुटुंबासहित सुद्धा आम्ही 1973च्या बॅचचे लोक जमलो. आणि खूप छान, म्हणजे त्यावेळेस पण बरं वाटलं एकमेकांना. घरची माहिती एकमेकांना झाली आणि सगळ्यांची माहिती कळली. त्यानंतर आता हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आता मांडे त्या इथे पुढाकार घेतातच आहेत. आम्ही तर करतच होतो, मांडेसुद्धा करतायत, आता गुरव आहेत आणि असे बरेच आता आपले सगळे नवीन लोकांनी प्रत्येकाने. मला माझी विनंती अशी आहे की मांडे करतातच, गुरव करतातच, पण प्रत्येकाने तुम्हाला ज्यावेळेस आपले मित्र भेटतात इतर वेळेस का होईना त्यावेळेस सगळ्यांना सांगा. मी सांगितलं होतं, मला वाटतं वसंताला सांगितलं होतं मागच्या 1 महिन्यापूर्वी असा कार्यक्रम होतो आणि तुम्ही या. आम्ही ज्यावेळेस माणसं भेटतात अशी आपली जुनी शाळेत त्यावेळेस सांगतो की या तुम्ही, कार्यक्रम ठरला की आम्ही तुम्हाला कळवू. आणि त्याप्रमाणे आज बरीच उपस्थिती आहे, चांगली आहे. खूप समाधान वाटलं. यापुढेही प्रत्येकाने कमीत कमी 2-2 माणसं जरी आणली तरी आपण जो संकल्प आहे यांचा मांडेंचा 100 माणसांचा, तो आपण पुढच्या वर्षी नक्की पुरा करू असं मला वाटतं. आणि सगळ्यांना त्यांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांना आरोग्य, सगळ्यांचं आरोग्य, सगळ्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना आरोग्य चांगलं लाभो आणि वर्षानुवर्ष आमच्या कार्यक्रमात आम्ही सगळे हजर राहू अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. तर हे होते सर्व मेंबर्स आणि यांनी कशा पद्धतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत संवाद साधलेला आहे. त्यांना देव करो उदंड आयुष्य देव आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा. माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.